माथेरान घाटात गोवंशीय जनावरांची तस्करी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अक्षरशः फसलाय। रात्रीच्या काळोखात जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन चोरीचा घाणेरडा डाव रचण्यात आला होता। मात्र स्थानिक नागरिक जागे झाल्याने तस्करांनी घाबरून पळ काढलाय। आज शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार माथेरान घाटातील जुमापट्टी येथील एका हॉटेलसमोर घडलाय। या घटनेचा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय। तस्करांनी जनावरांना भूल देऊन वाहनात चढवण्याची तयारी केली होती, मात्र त्यांचा डाव उघडकीस आला। सकाळी 10च्या सुमारास भूल उतरल्यावर जनावरे शुद्धीवर आली आणि या गुन्ह्याचा पर्दाफाश झालाय। या घटनेत 2 गोवंशीय जनावरे असून त्यांचा मालक धसवड येथील शेतकरी बाबू आखाडे, जनार्दन गोरे, नागो पारधी आणि कमळ पारधी हे आहेत। घाटात त्यावेळी पर्यटकांची तसेच स्थानिकांची वाहने जात होती। वाहनांच्या हालचालीमुळे तस्कर गोंधळले आणि जनावरे जागेवरच सोडून पळाले। या घटनेनंतर परिसरात भयाचे व संतापाचे वातावरण पसरले। शेतकरी म्हणतात, आता जनावरे घरातच बांधून ठेवावी लागतील का, असा वेदनादायी प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। दरम्यान या तस्करी मागील टोळके ठाणे, भिवंडी परिसरातून आलिशान कारमधून येत असल्याचे आजवर उघड झालेले आहे। एवढ्या लांबून घेऊन कर्जत तालुक्यात घुसखोरी करणाऱ्या या तस्करांवर प्रशासनाचा वचक कुठे आहे, असा प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहतोय।